नाव सांगा. जयश्री मोरे. दादा ते जरा इंटरव्ह्यूचं लवकर बघा ना. का? थोडं घरी काम आहे, लवकर जायचं होतं. अजून नोकरी पण लागली नाही हो तुम्हाला. आताच ही अवस्था तर पुढे कसं व्हायचं? ते मी मॅनेज करेल ना. सांगा नाव. तू इकडे काय करतेस? नोकरीसाठी मुलाखत चालली ना. हा मग तीच द्यायला आली मी. ए प्राजे, अगं काय नवीन कुळ चालवली आहेस तू? अगं शिराळकरांच्या घरची सून आहेस. तुला काय गरज आहे का नोकरीची? आमच्या नावाला बट्टा लावायचा नवीन प्रकार शोधून काढलाय ते. इमाने इतबारे जर नोकरी केली तर कशाला लागल बट्टा? गरज मला शिराळकरांची सून म्हणून नको, तर मानेंची लेक म्हणून आहे. सध्या तिकडे नड आहे, पण सासरकडचा पैसा मी माहेरसाठी वापरणार नाही असं सबूतच दिलाय मी आईंना. पण माहेरासाठी रीतसर नोकरी करून तिकडे थोडीफार मदत केली तर काय हरकत आहे? अगं पण रीतसर नोकरी करायची ना तुला, मग रीतसर रांगेत उभं राहायचं आणि रीतसर मुलाखत द्यायची. हा प्राजक्ता, तू कुठे चाललीस? थांब एक मिनिट, त्या बाईंना जाऊ. जा बाई तुम्ही. अहो पण माझा नंबर आहे ना बघ. अगं या बाई सकाळीच येऊन गेलत्या आणि त्यांचा नंबर लावून गेलत्या. त्यांना जाऊ द्या. हा बाई तुम्ही जा. प्राजक्ता थांबा. अरे सकाळी फोन केलेल्या बाई याच ना? वय वय यांचाच फोन आलता सकाळी. अगं प्राजक्ता, यांनी सकाळी फोन करून नंबर लावला होता. यांना जाऊ द्या. हा बाई तुम्ही जा, तुम्ही जा. आता मी एकटीच उरली आहे. आता तरी जाऊ ना आतमध्ये. हा जा की जा. आणि हा प्राजक्ता, बेस्ट ऑफ लक बरं का. चांगला इंटरव्ह्यू दे. आई, लिस्ट मधल्या सगळ्या बायका संपल्या एकदाच्या. आता जरा घरला जाऊन थोडा आराम करूया. अजून मी हाय. आतमध्ये येऊ का? यू व्हॉट डुईंग हिअर? नोकरीसाठी मुलाखत द्यायला आली. तुला कशाला पाहिजे नोकरी? माहेरला मदत करायला. आपल्याकडला एक बी पैका मला तिकडे द्यायचा नाही. त्यांच्यासाठी मी कष्टानं कमवू. मला संधी द्या. ए यू, ठीक आहे, बस. इकडची कामं तुझ्यासाठी काही नवीन नाहीत. पडेल ते काम करावं लागेल. काय तयारी? बाई, पडेल ते काम मी करी. पण इथं काम करत असताना घरच्या कामातनं सूट नाही तुला. ती तुझी पहिली जबाबदारी आहे, कारण ही नोकरी तू स्वतःहून ओढून घेतेस. मला माझ्या जबाबदारीची पूर्ती जाणीव आहे. मी घरातलं समद काम आवरत जाईन, मग कामावर येत जाईन. इथं पडल ते काम करत जाईन. इथलं समद आटपलं की मग घरी जाऊन समद आवरत जाईन.
मी कशात बी कमी नाही पडणार. आणि कमी पडलीस तर 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 तुम्ही मला कामावरनं काढून टाकलं तरी मला ते मान्य असतं. बघा, घरचं काम, फॅक्टरीचं काम, तेही पडेल ते काम सगळं पार पाडायची जबाबदारी घेतलीस. आणि त्यात जर जरा जरी कमी पडलीस ना, ताबडतोब कामावरून काढून टाकेन मी तुला. मला मान्य आहे, मी तशी वेळच येऊ देणार नाही. मी दोन्ही बी काम मन लावून करेन. मला पगार किती मिळेल? व्हॉट इज युअर लायकी? अपेक्षा काय विचारते ती तुला? हा, दॅट इज दॅट. आणि तसंही काहीच चुकीचं बोलली ती. सांग ना, काय लायकी आहे तुझी? तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. 2,500 देईन महिन्याला. मान्य आहे? चालेल. मी माने बरे काम करेन. तक्राराची अजिबात संधी देणार नाही. अगं आता तू कशाला उपवास करायलीस? मीने हरतालिकेचा उपवास कसा असतो ठाऊक ना तुला? एकतर आपल्याला औषध पाणी वेळेवर घ्यावं लागतात, उगाच उपवास तापस करायलीस. अहो, सकाळच्याला जेवण झालंय माझं. एक वेळचा उपवास करायला काय हरकत आहे? काय असं काय बोल? वहिनी तुम्ही सांगा बरं, उपवास करायचं म्हणते, आता हे अशा अवस्थेत उपवास करणं योग्य आहे का? काय विनोदाय? अहो, एक वेळ बी नाही ना अर्धा वेळ बी नाही. तुम्ही उपवास धरायचा नाही. तुम्ही जर वेळेत खाल्लं नाही तर तुम्हाला केवढा त्रास होतो हे ठाऊक आहे ना? तुम्ही तुम्हाला आणि बाळाला त्रास करून घेतला ना तर बाप्पा रागवतील. तुम्ही आराम करा, मी चटदिशी जाऊन स्वयंपाक करते. चल. आई, 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 काय झालंय? सी आई. अहो, घरात समध्यांचा हरतालिकेचा उपवास आहे आणि ही कुकिंग करायली आहे. प्राजक्ता, अगं हे काय करतेस तू? अख्खा स्वयंपाक कशाला करतेस? घरात सगळ्या बायकांचा हरतालिकेचा उपवास असतो, एवढी साधी गोष्ट ठाऊक नाही का तुला? की नवऱ्यासाठी जराही काळजी उरलेली नाहीये, माझ्या लेकरासाठी थोडंही पुण्य करायचं नाहीये तुला? घरची सून म्हणून घराण्याच्या रीतीभाती, स्वतःची कर्तव्य अजिबात पार पाडायची नाहीयेत का तुला? आई, या घरची सून म्हणून माझं पहिलं कर्तव्य आहे तुमच्या समध्यांची काळजी घेणे. त्यात मीनुताई बी आल्याच ना. मग या अवस्थेत त्यांनी उपवास धरून चालणार नाही. हा समजा स्वयंपाक त्यांच्यासाठीच आहे. मी सकाळपासून उपवास करते. ठीक आहे, ठीक आहे. हे बघ, गणपती बसणार आहेत, तेव्हा तरी तू इथे असणार आहेस की माहेरला? इकडेच असणार आहे मी. एखादा दिस सांभाळून घेतील पिंटे आणि पप्पा. तसं बी यंदाच्या वर्षी सुतकामुळे तिकडे सणवार नसणार आहे. मग आता माहेरचं दुःख कुरवाळीत इथे रडत बसायचं नाही. कामाला लागा पटापट. मखराची सजावटही करायची आहे तुला. ते करूया की नेहमीप्रमाणे रातच्याला समध्यांनी मिळून. येस येस, सगळे मिळून करूया. म्हणजे दिवसभर आम्ही फॅक्टरीमध्ये राबायचं आणि रात्री झोपायचं सोडून तुला हेल्पिंग मी करत बसायचं. व्हेरी नाईस. तुला कशाला कुणाची मदत लागतेय? हाडाची पैलवान आहेस तू. अगं, मखर सजवायला काय कष्ट लागतात का? हा, सगळी सजावट तुलाच करायची, एकटीला. सकाळच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी तुलाच करायची.
समजलं? मी असणारच आहे लक्ष ठेवायला तुझ्यावर. आय ऑल्सो आईजवर नजर ठेवायला. रिटर्न तिकीट पिल्या पिल्या. बंडाबाई, तुम्ही कशा काय परत? अहो ललिताबाई, अहो आता गणपती उत्सवाचा फेस्टिवल आहे ना व, हा म्हणून आपलं रिटर्न तिकीट आले. व्हेरी गुड मम्मा, तू आलीस. तू चल, तुझ्यासोबत लई लई शेअरिंग करायचंय. चल. येस येस. अय पैलवान, माझ्या लगेजच्या बॅगा खाली आहे ती. हा, त्या लवकर रूम मध्ये घेऊन ये. कमिंग सून. चल. खायला आणखी एक तोंड वाढलं परत. हे लक्षात ठेवूनच स्वयंपाकाचं बघा. आणि आवरा पटापट लवकर. बसतात. गणपतीची समधी तयारी झाली बघा. मखर बनवलं, प्रसादाची समधी तयारी झाली. आता उद्या बाप्पाची मूर्ती आणली की आपण समध्यांनी मिळून पूजा करूया. काय बसतात? काय म्हणलीस? सॉरी, जरा कामात होतो. मी म्हणलं की आपण लईच दमायला झालंय आज. उद्या परत गणपतीची मूर्ती बसवून फॅक्टरीकडे बी जायचंय. नंतर बोलू. आई शपथ, एकदम काटाकीर मग घर बनवलंय की वहिनी तुम्ही. काय म्हणे? अक्षी भारी झालाय. आता वीरू भाऊजी गणपती घेऊन येतच असतील. आता एकदा मूर्ती बसली ना की अजून उठावदार दिसल देखावा. वय वय. माय गॉड, व्हॉट इज देखावा? प्राजक्ता, व्हेरी व्हेरी डेअरिंग. आई, आई कमिंग सून. आई, आई कमिंग सून. काय कशाला ओरडतीयस? सी, आई, आई सी दिस. सी, व्हॉट ब्युटिफुल देखावा केलाय प्राजक्तानं. कुस्तीचा आखाडा. मुद्दाम केलंस ना हे? या घरात मला कुस्तीचं नाव सुद्धा घेतलेलं आवडत नाही, तुला माहितीये. म्हणून मुद्दाम हा असला देखावा केलास ना? आई, तुम्हाला त्रास व्हावा म्हणून नाही केला मी हा देखावा. मला जे जमतंय तेच केलंय मी. तोच तर घोळ आहे ना. तुला जे जमतं ते या घरात खपत नाही.
आज जर गणपती बसायचे नसते ना तर हा देखावा उचलून बाहेर फेकून दिला असता मी. प्राजे, अगं फोन कुठे आहे तुझा? केव्हाची रिंग वाजते, उचलायला काय झालं? अगं फोनवर चार्जिंगला आहे. बोला की, काय बोलायचंय? वाजले बघ किती. तालमीतला गणपती आणायला जायचंय. यंदाच्याला नाही जमणार. अगं माझी लय गडबड चालली ग. अगं अशी काय करते? कोल्हापूर पैलवान महास्पर्धा जिंकली आहेस तू. तालमीचा गणपती तुझ्याच हातनं आणायचंय. अर्ध्या पाऊण तासात होईल की सगळं? वहिनी तुम्ही जावा तिकडं, इकडचं आम्ही बघून घेऊ. अहो पण पण नाही ने बिन नाही. चल लवकर, चल 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 चल. अरे वेअर प्राजक्ता गॉन? तालमीत गेलीये गणपती आणायला. येईलच अर्ध्या पाऊण तासात. येईलच ना अर्ध्या तासात. मग ओके. गणपती बाप्पा. वीरू भाऊजी, तुम्ही एकटेच आलात? ते भैयाचं कुठेतरी अर्जंट काम होतं, मीटिंग होती काहीतरी, तो तिकडे गेलाय. मग म्हणलं उग प्राण प्रतिष्ठेला उशीर न ग. प्राजक्ता कुठे आहे मग? आई अहो, प्राजक्ताला का नाही महत्वाची मीटिंग आहे. कसं आहे, घरच्या इन हाऊस गणपतीपेक्षा तालमीतला गणपती जास्त इम्पॉर्टंट आहे तिच्यासाठी. तिकडेच गेलीये ती. आई अगं येतील त्या अर्ध्या पाऊण तासात. त्यांच्या मैत्रिणी आलत्या नव, त्या आग्रालाच पेटल्या होत्या. नाही म्हणजे त्या शेल्फ मध्ये स्वतःहून आलत्या का हिनं सांगितलं गर्लफ्रेंडला यायला? काही का असे ना, तिला जे हवंय तेच केलं तिने. हुशार आहे. मला दिलेला शब्द मोडून माहेरी तर गेली नाही, पण तालमीत गेली. वाई असं काय करायलंय? तालीम म्हणजे तिचं सेकंड माहेरच नाही का? होय, जसं भैयासाठी त्याच्या मीटिंग लाडाचं माहेर आहे ना व, तसंच असते ते. आई अगं किती वेळ बाप्पाला ताटकळत ठेवायचंय. चल की पूजा करून घेऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. अयो बाप्पा आले. सॉरी सॉरी, मला जरासा उशीर झाला. वीरू, उशीर होतोय आपल्याला. चल आज. गणपती बाप्पा. मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा. मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा. मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव.
गणपती बाप्पा मोरया. पाहुणं कुठे गेले? या की आत या की. शिराळकर खूप पाहुणे आहेत. वेर पाहुणे. हे काय आलेच. वेलकम व्हेरी व्हेरी बिग बिझनेसमॅन मिस्टर पुनीत सरदेशमुख.